शुभ सकाळ ऋत्विक. ऋत्विक हॅलो. हॅलो, शुभ सकाळ. शुभ सकाळ. आपण एक 2-3 मिनिट वाट बघूया सगळेजण जॉईन होईपर्यंत. ओके. सुप्रभात. सुप्रभात आयुष. आरुषला माझी माउंट प्रार्थना येते. झाली म्हणून मी गृहपाठ करू शकलो नाही, पण नेक्स्ट वीक करेल. सर आमचा कॅमेरा थोडा डॅमेज झालाय. डॅमेज झालाय आमचा कॅमेरा. ओवीच्या कॅमेऱ्याला इश्यू आहे काय? ओवी डॅमेज झालाय. ठीक आहे चालेल. म्हणून आवाज येतो तुझा पण ओवी आम्हाला. ओके. आणि एकदा मी असा व्हिडिओ ऑन करते तरी मी विजिबल नाही ना. तरी मी विजिबल नाही ना सर. मी विजिबल नाही ना सर तरी. विजिबल पण स्वरितला सांगितलं होतं ना प्रार्थना म्हणायला. स्वरिता जॉईन ऋत्विक तुला प्रार्थना पाठ नाही तर पहिल्या 2 लाईन येतात त्याला, बाकी नाही येत. ओके. मी म्हणतो. आरुष तू म्हणतोस का प्रार्थना? ओके चालेल. आणखी 1 मिनिटाने आपण सुरू. आणखी 1 मिनिट देऊया. बरेच जण जॉईन होत आहेत. स्वरित पण जॉईन झाला.
नमस्कार सर. शुभ सकाळ. प्रार्थना पाठ झाली स्वरित? प्रार्थना पाठ झाली? नाही, माझी परीक्षा सुरू आहे, मग मी पुढच्या महिन्यात प्रार्थना म्हणतो. पुढच्या वर्गात म्हणजे बरं, ठीक आहे. आरुष म्हणतोय आज या वर्गात. ओके ओके. हो बोर्ड दिसावा, म्हणजे बोर्डवर असं लिहिताना वगैरे दिसलं लाईट तिकडचं सुरू करतो आता. त्याचा लाईट इकडे येईल आणि तो सुरू करतो फॅनच्या खालचा बरं मिडल मिडल आहे. आरुष सुरू कर बाळा प्रार्थना. ओके. माझी माउंट झाली आहे म्हणून मी क्लास नाही करू शकलो. सगळ्यांनी ताट बसा प्रार्थनेला आणि हात जोडा. ओके. आरुष प्रार्थना म्हणतोय, सगळ्यांनी सोबत म्हणायची. ओके. आमुची प्रार्थना हेच आमची मागणी मानस मानसा समवागते हीच आमुची प्रार्थना. स्पीकर ऑन नको ठेवायचा, स्पीकर ऑफ म्हणायचं. मानसाने मानसाची समवागते जाती प्रांत भाषा देश सारे हा एक भाषा एक रंग रोजचा मानसा समवागवे हीच होवताली अंधार दुःखात सूर्य सत्याचा उद्या उगवेल दुःखात तोवरी देई आम्हाला काजव्यांचे जागणे माणसाने माणसाशी मानसा समवागणे हीच आमुची प्रार्थना. शेवटचं कडवात आयुष्य येते. लाभले आयुष्य जितके ते जगावे चांगले पाऊले चालो पुढे जेथा संपले घेतला जो श्वास तो पुन्हा मानसाने मानसाशी मानसा समवागणी हीच आमची प्रार्थना हेच आमचे मागणी मानसाने मानसाशी मानसा समवागणी. ओके. छान आरुष. ओके. आणि आरुष व्यवस्थित बसायचं प्रार्थना म्हणताना. चला आता मागच्या वर्गात आपण काय काय शिकलो कोण सांगेल?
हँड रेज करा. मागच्या वर्गात कोण कोण आपण काय काय शिकलो याच्याबद्दल. हिरा सांगते. हिरा ओके. शिकले होते आपण. हा बरोबर. मग आता आपण काय करूया या वर्गात पुढची व्यंजन हे करूया. आणि व्यंजन आपण न पर्यंत शिकलो होतो बरोबर. तर आम्ही ट्रॅव्हलिंग करत होतो तर मी व्हेरियंट नव्हती. चला सगळ्यांना माझा बोर्ड दिसतोय. हो हा हो मला तुझं बोर्ड दिसते. पेन घेतली मी. हा तर आपण आता पुढची व्यंजन घेऊया. ओके. न पर्यंत आपली झालेली आहे. पुढचं व्यंजन कोण आहे. कोण सांगू शकेल. नच्या पुढे तनुष सांग. त थ द ध न पर्यंत आपलं झालं होतं बरोबर. न नंतर काय येतं. न नंतर काय. प फ ब भ म. तर मग आता आपण प फ ब भ म शिकूया. ओके. प फ ब भ न. म म प फ ब भ म. ओके. बोर्ड दिसतो रे सगळ्यांना. हो दिसते. हा सगळ्यांनी माझ्या मागे मागे लिहा. प प फ आहे फ. ब ब प प ब प पतंगाचं म्हणतो पण प फ फणसाचं. ब ब बदकाचं. आणि भ पाणी दे बाबा. फ फ ब भ आणि म. ओके. लिहिलं सगळ्यांनी. सध्या तू लिहित नाहीयेस. काय झालं. माझं झालंय. सरीचं झालं. ओके. अनन्याचं लिहून झालं. हो. ओके. राजविकाचं. ओवीचं लिहून झालं. ओवी तर माझ्या माझ्या बाबाने दिलंच नाही ते वही. वही आणि पेन दिला नाही. मग बाबांना मग घेऊन ये एका मिनिटात. बाबांना मला वही पेन द्या. मग पाटील पेन्सिल द्या. विराजचं झालं. विराज हो. चालेल. आता आपण पुढचं काय व्यंजन घेऊया. ओके. य सरांना बोल. स य य य य र ल य य र र माझं झालं. कोणाचं झालं.
राजविका म्यूट वरती राहा. सगळ्यांनी म्यूट वरती राहा. जेव्हा सांगेल तेव्हाच अनम्यूट करायचं. ओके. य र ल व श क्ष. श. य र ल व श. ओके. य यज्ञाचं, र रवीचं, ल लसणाचं, व वजनाचं, श शामृगाचं. ओके. आणि पुढचे स्वर घेऊयात आपण. ओके. स श श राहिला. स क्ष षटकोन. ओके. स षटकोनाचं, स सशाचं. हत्तीचं. ळ क्षत्रियाचं. य ज्ञानेश. य र ल व श. स क्ष ळ क्षज्ञ. दाखवलं कसं काय? प्लीज. तनुषचं लिहून झालं का तनुष? माझं लिहून झाला. तनुष अनम्यूट कर. लिहून झालं असेल तर. तुला विचारलं होतं सांग. स्वरीचं झालं का स्वरी? हा माझा झाला. माझं पण झाला. दाखवू? माझाही झालाय. थोडीशी नोटबुक पुढे आहे स्वरी. हा. ओके. छान स्वरी. अनन्याचं झाले का अनन्या? छान. तुझं दिसलं स्वरीत व्यवस्थित. ओके. आता तनुषचं झालं तनुष? हा. ओके. आता तनुष चालेल. आता मी तुला अक्षर ओळखायला सांगतो. हा तनुष, अक्षर ओळख. व्यंजन कुठली. हा कुठलं व्यंजन आहे? हे कुठलं व्यंजन आहे? ल. ल. ल पासून एक दोन शब्द सांग. लसूण. लसूण. आणि खी. लोखंड. लोखंड असतं बरोबर. लोखंडाच्या वस्तू आपण वापरतो. तुमचा बोर्ड मला पूर्ण नाही दिसत आहे. कोणाला दिसत नाहीये बोर्ड? आता दिसतोय का बघ? बघ आता कव्हर होतोय प्रॉपर. यस. आला ना? हा. ल चे आणखी शब्द सांग तनुष.
आपण एक खेळ खेळतो, एकावरती एक अशा स्टेप्स रचलेल्या असतात आणि बॉलने मारतो आणि पाडतो त्यांना. काय म्हणतो त्या खेळाला आपण? लगोरी. लगोरी. बरोबर. लगोरी पण कशापासून सुरू होतं? ल पासून. ओके. आणि एक पाय जमिनीवरती ठेवतो आणि एक पाय दुमडतो आणि खेळतो. त्याला काय खेळायला कुठला खेळ म्हणतात? लकडी खेळ. लंगडी. बरोबर. हा. लगोरी, लंगडी, लसूण हे सगळे ल पासून सुरू होतात. ओके. छान. अनन्या तू अनम्यूट कर. हे अक्षर ओळख. ह. फ. बरोबर. फ पासून शब्द सांग. फळ. फळ. बरोबर. आणखी फळाचं पण नाव असते. फणस. बरोबर. काटे काटे असतात त्याला. आणि छोटा कपडा असतो. कपडा आपल्या घरात आपण त्याने हे साफ करतो, भांडी वगैरे साफ करतो. त्याला काय म्हणतात? फळ. फडकं. बरोबर. बरोबर. आणखी कुठले शब्द आठवतात फ पासनं? हा काय आहे? माझ्या हातामध्ये मी काय पकडलंय ज्याच्यावरती मी लिहितोय? फळा. बोर्ड. फळा. बरोबर. आणि सुगंधी देवाला आपण काय वाहतो? त्याचे हार पण बनवतो आपण. फूल. फुलं. बरोबर. असे भरपूर शब्द बनतात फ पासून. ओके. चालेल. आता तू अनन्या म्यूट हो. राजविका अनम्यूट हो बाळा तू. राजविकाला आवाज येतोय? तोंडात पेन्सिल नाही घालायची राजविका. हा. अनम्यूट कर. अनम्यूट कर. अनम्यूट कर. तुझा आवाज येईल म्हणजे आम्हाला. माझं येऊन झालं. सध्याचं पण झालं. ओके. माझं राजविकाला बहुतेक थोडासा झालं नेटवर्कचा लिहून. इश्यू दिसतोय. झालं लिहून राजविकाचं. ओके. ठीक आहे. राजविका मला एकदम क्लिअर दिसत नाही कॅमेऱ्यामध्ये. तर आपण काय करू? मी तुला एक अक्षर ओळखायला सांगतो. ओके. हे अक्षर कोणतं आहे? पा. असू दे. नोटबुक असू दे राजविका. हा? बरोबर. आणि प पासून काही शब्द सांग. प. प पासून सुरू होणारे शब्द सांग. प पासून पतंगाचा मग प. हा. पतंगाचा प. बरोबर. आणि आपण धावतो त्याला काय म्हणतात आणखी? पळण्याचा प. पळणे. बरोबर. धावणे, पळणे. हा. पळण्याचा प. परत आणखी कुठले शब्द होतात? स्वयंपाकघरात आपण भाजी वगैरे घेतो. कशाने घेतो? अशी खोलाकार असते. वरण घेतो त्याच्याने. पातळ पदार्थ घेतो. त्याला काय म्हणतात? पळी. डब्यामध्ये स्कूलला आई काय देते? कशासोबत भाजी खातो आपण? पोळी. पोळी भाजी खातो की नाही? असे शब्द बनतात प पासून. आठवले ना छान छान शब्द? चालेल. आता स्वरित अनम्यूट हो. पुढचं अक्षर घे. हे अक्षर कोणतं आहे स्वरित? ब. 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 ब पासून शब्द सांग. बडक. बदक. ओके. बदक. एक बदक पक्षी असतो. तो पाण्यात असतो. बरोबर. आणखी सांग. बटाटा. तू बोर्ड कडे काय करतोयस? बटाटा. बरोबर. छान. आणि लहान मुली खेळतात बघ. कशासोबत खेळतात लहान मुली? तिचे केस विंचरतात, तिला मेकअप करतात. अशी छोटी छोटी काय असते? बाहुली. बाहुली. बरोबर. ती पण ब पासून सुरू होते. आणि बघणे. बघतो आपण टीव्ही बघतो किंवा मोबाईल बघतो. त्याला पण बघणे पण ब पासून सुरू होतो. ओके. आणखी आठवतोय कुठला शब्द? गावाला जाण्यासाठी कशामध्ये बसून जातो आपण? बस. बरोबर. छान. असे भरपूर शब्द. ओके. सर.
कोण बोलतंय? तनुष्का बोल भांडी तनुष. पण होते. भांडी. भांडी भ पासून होतात. पुढचा जो शब्द आहे ना भांडी भ पासून होतात. भ भ भांडी. ओके. हम्म. तर आपण आता सध्या अनम्यूट कर. आता तनुषने एक शब्द सांगितला भ पासून. ते अक्षर कोणतं आहे? ब. भ. काय म्हणायचं? भ. ब. भ. तू काय खाते? वरणासोबत काय खाते? भात. भात. बरोबर. हा ते ओके. भात. मी वरांसोबत भात खाते. आणि मग मधनं ग्लास मध्ये पाणी काय करते तू? पाणी. बरोबर. मग तू ह्याच्यापासून ब पासून बघतो. ओके. ब. आणि देवाचं काय करतात? देवाचे गाणी म्हणतात त्याला काय म्हणतात? काय करतो आपण? विठ्ठल माऊली असं म्हणतो आपण. भजन. भजन. बरोबर. देवाचं भजन. भजन पण ब पासून सुरू होतो. ओके. आणखी कुठला शब्द आठवतो का सध्याला? बार. भटजी. बरोबर. आणि एकदम सगळी लहान मुलं घाबरतात, त्यांना भीती दाखवतात, असं काय असतं ते? रात्री अंधारात वगैरे एकदम विचित्र असतं एकदम. भूत. 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 बरोबर. पण भ पासून सुरू. ओके. असं काही नसतं, पण ते भीती दाखवण्यासाठी म्हणतात. भारत. भगर. कोण म्हणतंय पुढचा शब्द? काय म्हणताय? भगर. बरोबर. उपवासाला खातो आपण ती पण भगर. ती पण भ पासून सुरू होते. भालू. चालेल. आता आपण पुढचं अक्षर घेऊया. ओके. ऋत्विक अनम्यूट कर. हा, हे अक्षर सांग कोणतं आहे? म. बरोबर. आणि म पासून शब्द सांग. मगर. मगर. बरोबर. आणि कॉर्न खातो आपण, बरोबर. बेबी कॉर्न वगैरे आवडतात सगळ्यांना. त्याला मराठीत काय म्हणतात? मग्गा. मका. बरोबर. ते पण म पासून सुरू होतं. आणि आणखी कुठले कुठले शब्द आठवत आहेत म पासून? आपल्या महाराष्ट्राची राजधानी कोणती आहे? मग्गा. मग्गा. हा. महाराष्ट्राच्या राजधानीचं नाव काय? मुंबई. बरोबर. मुंबई. ते पण म पासून सुरू होतं. आणि पुणे शहर माहितीये का कोणाला? पुण्यामध्ये कोणी राहतं का ओळखीचं तुमच्या? पुण्यामध्ये 2 नद्या आहेत, त्यांची नावं माहिती आहेत का? माझी मावशी राहते पुण्यामध्ये. हो. बर. मग तुला पुण्यातल्या नदीचं नाव माहितीये का? होता. बरोबर. मुळा आणि मुठा या दोन्हींच्या अक्षरांची सुरुवात पण म पासूनच होते. ओके. चालेल. ओवी अनम्यूट हो आता. तर कोण बोलताय? अरुष. बोल अरुष. मग काय पण येऊ सांगायचंय? शकते. मग. 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 बरोबर. पाणी घ्यायचा मग, तो पण म पासून सुरू होतो. बरोबर. माळ. माळ. करेक्ट आहे. माळ. अरुष, माळ. माड. बरोबर. माडाचं झाड. बरोबर. तो पण म पासून सुरू होतो. आता पुन्हा पुढच्या अक्षरावरती येऊया. मचे भरपूर शब्द झाले. ओवी, तुला आवाज येतोय? हो, येतोय. मगर. हा. ते पुढचं आहे. अक्षर ओळख काय आहे? कोणतं अक्षर आहे?
आणि गाय, गाय शब्द जो लिहितो ग पासून सुरू होतो गाय, पण तो त्याच्यामध्ये पण य येतो. ओके, चला आता पटापट घेऊया. र, र कोण सांगेल? इरा अनम्यूट कर. र से रट. हा, र पासून शब्द सांग. रवा. रट. बरोबर. आणि सूर्याला आपण काय म्हणतो? सूर्याचं एक नाव आहे रवि. र से रवि. रवी. ओके, किंवा आपण ताक, ताक वगैरे बनवतो त्याला पण रवी म्हणतात. बरोबर, आपण ताक वगैरे बनवतो त्याला पण रवी म्हणतो. ओके, हे कोण चालवत होतं युद्धात? अर्जुन रथ. बरोबर, कृष्ण अर्जुनाचा सारथी होता आणि तो काय चालवत होता? अर्जुनाचा रथ. बरोबर, ते पण रथ पासून सुरू होतं. र से रवा. रिक्षा 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 र से रवा, र पासून रवास. आणि र रिक्षा से पण आपण म्हणते. हिंदीमध्ये म्हणतो. ओके, रिक्षा. रिक्षा पण म्हणते. बरोबर, हो, रिक्षा करेक्ट आहे. र से चला आता इंग्लिश पुढचं मध्ये रिक्षा. सर. सर, बोला. हा हा, कोण रस बोलतंय? बनवू शकते. रस. सॉरी, रस. 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 बरोबर, रस पण म्हणतो र पासून. येस, बरोबर आहे, बरोबर आहे, बरोबर आहे तनुष. र से राखी. चला आता पुढचं अक्षर घेऊया. र से राखी. र से राखी. सर. सर. सर, र से रक्षाबंधन. सर. सर, रक्षाबंधन. सर, रक्षाबंधन. ठीक आहे, र से आपण हिंदीमध्ये म्हणतो र से राखी असं. करेक्ट आहे. आता आपण पुढच्या अक्षरावरती जाऊया. रक्षाबंधन. आता रचे भरपूर शब्द बोलू. रक्षाबंधन. रक्षाबंधन. बरोबर आहे अनन्या, बरोबर आहे. ठीक आहे, रक्षाबंधन ऐकलं. थोड़ा बोर्ड ऊपर ऊपर करो. थोड़ा ऊपर करो. ऊपर. अक्षर तनुष, व व पासून शब्द सांग. वज्रा. तनुष, व पासून शब्द सांग. वज्रा. वजन. वज्रा. वज्र. बरोबर, इंद्राचं अस्त्र वज्र. इथे एक झाड असते. वापस. वापस दे. वापस. नॅशनल ट्री कोणता आहे? वापस. वज्र. बरोबर आहे. वापस पण होते. वापस. 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 कुठला आहे? वापस. वापस. राष्ट्रीय झाड वडाचे झाड. सगळे बोलायला लागले तरी सगळं आणि म्यूट वरती राहा. फक्त मी तनुषला अनम्यूट सांगितले ना, फक्त तनुष अनम्यूट असेल. ओके, बाकीच्यांनी हँड रेस करा तुम्हाला सांगायचं असेल काहीतरी. हा तनुष सांग, व पासून आणखी शब्द. वापस. वड, वज्र, वापस. वनाचं झाड. वन. वन, बरोबर, वडाचं झाड, वन. आणि आपण लिहितो कशात? तू कशामध्ये लिहितोयस? तू कशावरती लिहितोयस? वही. बरोबर. छान. वजन सांगितलं. विराज अनम्यूट हो. विराज आवाज येतोय? अनम्यूट हो. सर. सर, वापासून वडा पण येते. कोण बोलतय? मी. तनुष. नाव सांगायचं. तनुष. हा तनुष बोल, काय म्हणतोयस?
वडा. तनुष हा वडा वडा पण बरोबर येते आहे. वडा. आता वरचे शब्द संपले, आपण पुढचं अक्षर घेतोय. ओके, वडा बरोबर आहे, बरोबर आहे. विराज अनम्यूट हो. हा विराज, हे अक्षर कुठले? श. श. बरोबर. श पासून शब्द सांग. शहामृग एक शब्द मी सांगितला होता, बरोबर. हा, आणि नारळाचं पाणी पितो आपण, त्याला काय म्हणतो? नारळाचं शहाळ, बरोबर. आणि 100 रन झाले, सेंचुरी, त्याला काय म्हणतात? शतक, बरोबर. शाळा. शाळा, बरोबर. शाळा पण श पासून सुरू होतो. ओके, आता पुढचं घेऊया अक्षर. स. स समई. स ससा. असे स पासून शब्द सांगा आणखी. सर. सर, बरोबर. सर, एकदम correct. मला काय तर बोलायचंय. हा, श बोल तरुण. पासन थांब. सर पण येऊ शकते. स. स पासन सर होतो, बरोबर. स पासन आणखी शब्द सांगा. समई. ससा. ससा, बरोबर. सरळ. साप. साप. ओके. साखर. साखर. साखर पण बरोबर आहे, बरोबर. ताक. आता पुढचा घेऊया आपण. ष षटकोन. ओके. आणखी एक शब्द असतो, 6 रन झाले क्रिकेटमध्ये की काय म्हणतात त्याला? षटकार. ओके, ते श पासन. प पासन सांगा. हवा. हवा, बरोबर. तनुष सांग. ऋत्विक. हत्ती. हत्ती, बरोबर. आणि तुम्हाला गुदगुल्या केल्यानंतर काय येतं? असू. तनुष काय करतोय आता? असू. असू, असू. बरोबर. हा पशु ढाबा. हा पशु ढाबा. हवा, बरोबर आहे. हिला हवा बरोबर. ओके, आता पुढचं अक्षर घेऊया. ळ. ळ पासून कुठले शब्द होतात सांगा. बाळ. ळ पासून बाळ. बाळ, बरोबर. ळ बाळ. पासून काही सुरू होत नाही. बाळ. बाळ. रान. लक्ष्मी. बाळ लक्ष्मी. नाही बाळा, ल पासून सुरू होते लक्ष्मी. ओके, ळ पासून नाही. ळ ळ वेगळं. ल ल पासून लक्ष्मी होते. ओके, असं लक्ष्मी. बाळ. बाळ. परत काळ. काळ म्हणतो ना आपण. आणि रंग असतो एक ब्लॅक काळा. बोर्डचा, कुठला पण? काळा. 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 आणि बाळाच्या हातात घालतात तो बाळ. काय असतो? बाळ. वाळा, बाळ. बरोबर. बाळ. बाळ. पळणे. पळणे मध्ये पण ळ येतो. ओके, बाळ. 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 ळ पासून तसे कमी शब्द आहेत. ओके, आणि त्याच्यानंतर त्याच्या पुढचं कावळा. अक्षर कुठले? कावळा. व्यंजन. कावळा. कावळा. कावळा पण बरोबर आहे. कावळा पण बरोबर. त्या कावळामध्ये पण ळ येतो. तिसर. आता ळ सोडून पुढचं. आता पुढचं अक्षर घेऊया. फळा, बरोबर. फळामध्ये पण ळ येतो. हळा. आता फळा. पुढचं अक्षर घेऊया. बरोबर आहे. फळा. आता पुढे जाऊया. फ पासून ळ पासून पुढे जाऊया. हे अक्षर कोणतं आहे? क्षत्रिय. क्षत्रिय. क्षत्रिय, क्षण. क्षण. क्षण, बरोबर. आळे. क्षत्री. कमी शब्द क्षत्रिय. नाही, छत्री छ पासून होते. ओके, शिवाजी. ओवी. ओवीचं काय सुरू आहे? ओवी या शेवटच्या व्यंजनापासून शब्द सांगतो. ज्ञ. ज्ञ पासून शब्द सांग. ज्ञानी. ज्ञान.
ज्ञानी म्हणायचं नाही. ज्ञानी म्हणतात कुठे? हिंदीमध्ये. यानी ओके. ज्ञानी मराठीत आपण काय म्हणतो? ज्ञ. ज्ञानेश्वर ज्ञानी, ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर, ज्ञानेश्वर हम्म. ज्ञानेश्वर ज्ञानेश्वरी म्हणते ज्ञानेश्वर, मराठीमध्ये. ज्ञानदेव. यज्ञ यज्ञ, बरोबर. यज्ञमध्ये पण ज्ञ येतं. ज्ञानदेव ज्ञानदेव, बरोबर. ध्यान दे ध्यान दे ओके. ध्यान दे बरोबर आहे सध्या. ज्ञानदेव. ओके. तर हे आपलं शेवटचं व्यंजन होतं. तर क पासनं ज्ञ पर्यंत जी आहेत ती सगळ्यांना व्यंजन म्हणतात आणि अ पासनं आ पर्यंत जे आपण शिकलो त्यांना स्वर म्हणतात. ओके. तर पुढचा गृहपाठ सगळ्यांनी गृहपाठ पाठवायचा. ओके. काही जणांनी गृहपाठ पाठवलेला नाहीये. सगळ्यांनी गृहपाठ करून प्रॅक्टिस केली म्हणजे तुम्हाला व्यवस्थित सगळे व्यंजन येतात आणि मग वाचायला लिहायला सोपं पडतं. ओके? सर कोण बोलतंय? मी अनन्या. बोल अनन्या, काय म्हणते बाळा? मागच्या वर्षी मी गृहपाठ केलता पण माझ्या आईने ते पाठवलं नव्हतं. बर, मग तू पाठव आता क्लासमध्ये, मी चेक करून सांगतो. ओके. चालेल. स्वर व्यंजन झाले. आपण थोडीशी उजळणी घेऊया मागच्या वर्गांमधली. आणि दुसरं पण शिकूया. आठवड्याचे वार पण कोणाला माहिती आहेत? आठवड्यात कुठले कुठले वार येतात? सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवार. हा, छान. आता सगळ्यांनी सांगितले. तनुष सांग आता तू. चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, आषाढ, श्रावण, अश्विन, कार्तिक, मार्गशीर्ष, पौष, माघ, फाल्गुन. ओके. पण मध्ये एक दोन सुटले. ओके. ज्येष्ठ पण राहिला. ओके. बरोबर सांगितलेस. पण हे वार नाही आहेत बरं का तनुष. हे आहे महिने. जसं जानेवारी, फेब्रुवारी इंग्लिश महिने, इंग्रजी महिने आहेत ना, तसं हे आपले मराठी महिने आहेत. चैत्र, वैशाख वगैरे. ओके. बरं का. आपण वार म्हणजे 7 असतात. बरोबर. 7 दिवस आठवड्याचे, जे की सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार आणि शनिवार, रविवार. आणि रविवार. बरोबर. रविवार सगळ्यांना आवडतो ना, कारण रविवारी आपला क्लास असतो आणि रविवारी सुट्टी असते. बरोबर आहे की नाही? रविवारीला आपल्या मराठी क्लास असते. हो, बरोबर. ऋत्विकला काही सांगायचं? ऋत्विक, सर मला रविवार आवडतो की त्या दिवशी सर ठेव. ओके. सर बर, आता हा राजविका काय म्हणतेस सांग. मी सांगू? हा, सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवार, सोमवार. अरे छान, खूप छान. छान म्हणाली राजविका. ओके, गुड बाय. सध्या सांगते का? सध्या बाकीच्यांनी म्यूट वरती राहा. मी ज्यांना विचारतो त्यांनी वार सांगा फक्त. सध्या तू सांग. हा, सांग वार. मंगळवार, बुधवार, बरोबर. शुक्रवार, शनिवार, रविवार आणि सोमवार. ओके. माझ्यासोबत म्हण, पहिल्यापासून म्हण. रविवार म्हण सध्या. रविवार, सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार आणि शनिवार. ओके. मला महिना वगैरे येते. स्वरित काय म्हणाला? स्वरित सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार
आणि रविवार. व्हेरी गुड, छान. आणखी कोण म्हणायचं राहिलं? ओवी म्हणून दाखवशील? ओवी अनम्यूट कर आणि म्हण. शनिवार, रविवार, सोमवार, मंगळवार, गुरुवार, मंगळवार नंतर सोमवार, मंगळवार, गुरुवार, बुधवार. बुधवार राहिला, बुधवार. त्याच्यानंतर गुरुवार. ओके. आणि काय राहिलं आता? रविवार, काय? व्यवस्थित सिरियली म्हण, प्रॉपर म्हण. ओके. एकच मिनिट हा. ओवी तू सिरियली म्हण रविवारपासून. सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवार. हा बरोबर. ऋत्विक तू म्हणून दाखव. काय? काय? बाकीच्यांनी म्यूट वरती राहा. सोमवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवार. व्हेरी गुड, छान. आरुष? मराठी महिने पण येतात. ओके, म्हण मग. चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, आषाढ, श्रावण, भाद्रपद, अश्विन, कार्तिक, मार्गशीर्ष, पौष, माघ, फाल्गुन. बरोबर, करेक्ट. छान ऋत्विक, व्हेरी गुड. सगळ्यांनी क्लॅप करा ऋत्विक साठी. आणि वार आणि महिने बरोबर म्हणून दाखवले, खूप छान. ओके, गुड ऋत्विक. आरुष? हा, बाकीच्यांनी आता म्यूट वरती थांबा, मी एक एकाचं नाव घेतो, त्याने बोला. आता आरुष अनम्यूट कर. सोमवार, मंगळवार, सोमवार, मंगळवार, गुरुवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शुक्रवार, शनिवार, रविवार. रविवार. व्हेरी गुड, छान. पाठ पाठ करून घ्या. इरा, इरा म्हणून दाखवशील? हा, मग. सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवार. आणि शेवटचा एक आहे रविवार. व्हेरी गुड, छान. अनन्या म्हणशील? वैशाख, ज्येष्ठ, आषाढ, श्रावण, भाद्रपद, अश्विन, कार्तिक, मार्गशीर्ष, पौष, माघ, फाल्गुन. व्हेरी गुड, छान म्हणाली इरा पण. ओके, क्लॅप करा इरासाठी पण. छान पैकी दिली म्हणाली. अनन्या तू म्हणून दाखव बाळा. हा, आठवड्याची वार म्हण अनन्या. सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवार. झाले. छान. आणि महिने येतात का तुला? हा. म्हणशील? म्हणून दाखव. चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, आषाढ, श्रावण, भाद्रपद, अश्विन, कार्तिक, मार्गशीर्ष, पौष, माघ, फाल्गुन. व्हेरी गुड, छान अनन्या. अनन्या पण खूप छान म्हणाली. ओके, क्लॅप करा अनन्यासाठी पण सगळेजण. असे वरती हात घेऊन क्लॅप करा सगळेजण, म्हणजे एक्सरसाइज पण होतो. व्हेरी गुड. चला आता राजविका तू अनम्यूट कर. हा, अनम्यूट कर. तू म्यूट वरतीच आहेस राजविका. आणखी अनम्यूट कर, म्हणजे तुझा आवाज येईल आम्हाला. ओके, चालेल. आता मग वार म्हणून दाखव सोमवारपासनं. सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवार. व्हेरी गुड, छान झाले, छान छान.
आणि महिने येतात का तुला मराठी महिने? चैत्र म्हण माझ्यासोबत म्हण. माझ्यासोबत. चैत्र वैशाख ज्येष्ठ आषाढ श्रावण भाद्रपद पौष माघ फाल्गुन. अश्विन मध्ये सुटला. ओके छान. पण राजविका खूप छान म्हणाली. हा राजविकासाठी सगळ्यांनी इकडे राईट साईडला हात करा आणि क्लॅप करा छानपैकी. ओके व्हेरी गुड. खूप छान राजविका. ओके आता कोण राहिलंय? सगळे झाले? विराज बाकी आहे वाटतं ना? झालं विराजचं पण? हा म्हण मग विराज. ओके सध्या विराजचं झालं की तुझ्याकडे येऊया. म्हण विराज. आठवड्याची वार? सोमवार, मंगळवार, बुधवार, बुधवार, गुरुवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार, शनिवार आणि रविवार. ओके आणि मराठी महिने येतात का? माझ्यासोबत म्हण. ओके चैत्र वैशाख ज्येष्ठ आषाढ श्रावण भाद्रपद अश्विन कार्तिक मार्गशीर्ष पौष माघ आणि फाल्गुन. ओके ठीक आहे. आता म्यूटवरती जा आणि पाठ करून ठेवा. हे असे म्हणजे मला म्हणता आले पाहिजे. ओके विराज. हा सध्या म्हण. माझं पण राहिलं ते. हा म्हण ना बाळा म्हण. आता तुझाच नंबर आहे. म्हण. सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, गुरुवार, शुक्रवार आणि शनिवार. आणि महिने म्हणा मराठी महिने. चैत्र वैशाख ज्येष्ठ आषाढ श्रावण भाद्रपद अश्विन कार्तिक मार्गशीर्ष हा पौष माघ आणि फाल्गुन. ओके छान. झालं सगळ्यांचं? ओके तर पुढच्या वर्गात होमवर्क असेल. आपण जे व्यंजन शिकलेत क ते ज्ञ पर्यंत. ओके क ते ज्ञ पर्यंत सगळ्यांनी लिहून वर्गात पाठवायचं. ओके म्हणजे आपला सगळ्यांचा सराव होईल आणि सगळ्यांना व्यंजन पाठ होतील. क पासून ज्ञ पर्यंत. सर पूर्ण व्यंजन का? हा पूर्ण व्यंजन लिहायचे. ओके एन मध्ये काय म्हणते ह्याला? कशाला? मला तुझी बॉडी सेट नाही दाखवतो का? बोर्ड वरती आपण काहीच करत नाही आहोत. आपण फक्त बोलतोय. ओके बोर्ड वरती लक्ष द्यायची गरज नाही. ज्ञ हा क पर्यंत क ते ज्ञ पर्यंत. पूर्ण बरोबर. हा पूर्ण लिहायचं. ओके आणि एक आणखी कोणाला काही गोष्ट वगैरे सांगायची आज किंवा गाणं म्हणायचं कोणाला? 2 मिनिट आहेत आपल्याकडे. ओके तनुषला म्हणतोय. म्हण तनुष आणि नंतर राजविकाला सांगूया आपण. ओके नंतर राजविका सांग तनुष म्हण काय म्हणायचंय?
अनम्यूट कर, तू म्यूट वरती आहेस बाळा. हा विठ्ठला म्हण, कोणतं गाणं म्हणतोय? एक मुलगा असतोय, एका ओके. तकडीमध्ये बाबा, एका तकडीमध्ये आई. आणि हम्म. त्यांच्या आई बाबाला बोर झालेलं असते. त्यांनी म्हणतात आम्हाला फॉरेस्ट मध्ये फिरून घेऊन या म्हणून. फिरून घेऊन बरं. येतोय, त्यांना बोर होते, मग त्यांना झोप येत असते. मग एका हट मध्ये तो मुलगा झोपतोय आणि पाय दाबत असतोय आणि पाणी पाजवत असतोय. तेवढ्यात ओके. विठ्ठला येतोय आणि दरवाजाला नॉक करतोय. नंतर तरी पण उघडत नाही. आणि मग तो मुलगा एक दगड घेतोय, फेकतोय ते दरवाजाकडे. मग तो ओके. विठ्ठला उभारतोय असं करून. आणि नंतर विठ्ठल जेव्हा झालं असते तेव्हा झोपतात, तेव्हा तो मुलगा येतोय आणि तेव्हा देव गेलेले असतात. नंतर तो सांगतोय माझं चूक झाली, मी आई बाबांची कौतुक करत होतो. नंतर गॉड खुश झाला आणि त्याला प्रसन्न दिला. बरोबर. आणि तो मुलगा कोण असतो? त्या मुलाचं नाव काय असतं? माहित नाही. पुंडलिक. ओके. कुंडली. हा, पुंडलिक. आणि पुंडलिक काय करतात? त्याने काय केले असते? दगड नसतो टाकले, तर ते काय फेकतात? त्यांच्याकडे एक वीट असते, वीट. ती वीट फेकतात आणि त्या विठेवरती विठ्ठल उभा राहतो. म्हणून आपण काय म्हणतो, पंढरपूरची जी मूर्ती आहे विठ्ठलाची, ती कशावरती विठ्ठल उभा आहे? 6 हात देऊन कमरेवरती, विठेवरती. म्हणून तो अभंग आहे, विठेवरती उभा पांडुरंग. ओके. म्हणून, आणि विठेवरती उभा आहे म्हणूनच विठ्ठल पण म्हणतात. ओके. सर, मी कोण बोलतंय? शिवाजी महाराजची स्टोरी बघणार. तानाजी. ओके. बाकीच्यांनी म्यूट वरती राहा. विराज, तू म्यूट वरती राहा. अनुष म्यूट वर. राजविका बोलते. राजविका, आपण काय करूया, आता वेळ झालीये. तुझी स्टोरी किंवा गाणं काय म्हणणार होतीस? तू गाणं म्हणणार होतीस का? स्टोरी सांगणार होती. आपण पुढच्या वर्गात तुझी स्टोरी घेऊया. ओके. कारण आता वेळ झाला आपल्या वर्गाचा आणि पुढचा गट चालू करावा लागतो. ओके. त्यामुळे आपण थोडीशी 2-3 मिनिट लवकर जाऊ. ओके. पुढच्या वर्गात आपण नक्की करूया तुझी. चला, सगळ्यांनी ग्रहपाठ सगळ्यांच्या लक्षात आलाय? क ते ज्ञ पर्यंतचे व्यंजन लिहायचे. ओके. आणि ग्रुपवरती. ओके. चालेल. चला, पुढच्या क्लास मध्ये मी गोष्ट सांगेन. ओके. थँक्यू सर. चलो, बाय बाय. बाय. चला. बाय. Thank you.